श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरणार का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक अडचणी कमी होतील की खर्च वाढतील? प्रेम आणि कुटुंबातील नाती अधिक मजबूत होतील का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? जून महिन्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळणार आहे? प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद निर्माण होतील? चला तर मग जाणून घेऊया धनुराशीचे सविस्तर जून मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धनुराशीसाठी जून हा महिना मेहनत, आत्मविश्वास आणि काही महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य निर्णय आणि सकारात्मक विचारांमुळे अनेक अडचणींवर मात करण्यात तुम्ही यशस्वी ठरू शकता. हा महिना उत्साह, बदल आणि काही महत्त्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो. या महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या विचारांप्रमाणे घडतील, पण काही ठिकाणी संयम ठेवणेही गरजेचे राहील. तुमची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि धाडसी स्वभाव तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढू शकतो. धनुराशीसाठी जून महिना मेहनत, नवीन संधी आणि काही महत्त्वाचे अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीची चिन्हे दिसतील, पण काही ठिकाणी संयम राखणे गरजेचे राहील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि शांतता ठेवली तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांमुळे महिन्याच्या शेवटी समाधान मिळेल. करिअर आणि व्यवसाय जून महिन्यात करिअरच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी दिसून येतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देतील. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्यासाठी हा महिना चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. काही व्यक्तींना नवीन कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे हळूहळू मार्गी लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या व्यवहारांतून फायदा होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार स्पष्ट ठेवावेत. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. संयम आणि योग्य सल्ला घेतल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जून महिना मिश्र पण सुधारणा देणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील. घरातील काही आवश्यक कामांवर पैसा खर्च होईल. वाहन, प्रवास किंवा घरातील दुरुस्तीमुळे अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही पैशांची आवक सुरू राहील. काही व्यक्तींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करताना सावध राहणे आवश्यक आहे. कोणाच्याही सांगण्यावरून मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळा. महिन्याच्या मध्यावर आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. काही व्यक्तींना व्यवसायातून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. बचत करण्याकडे विशेष लक्ष दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला राहील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांना समजून घेणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण शांत संवादामुळे परिस्थिती सुधारेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संयम आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. एखादी खास व्यक्ती आयुष्यात येणाऱ्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाचा विचार करणे महत्त्वाचे राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही दिवस तणावपूर्ण वाटू शकते, पण पुढे परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. काही लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील आणि तुमचा सल्ला घेण्यास प्राधान्य देतील. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल. आहार संतुलित ठेवा आणि बाहेरचे अन्न कमी खा. शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक राहील. मानसिक तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार आणि शांत मन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात सुरुवातीला एकाग्रता कमी जाणवेल, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना
नवीन कोर्स किंवा तांत्रिक शिक्षणाची संधी मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास या महिन्यात मोठी प्रगती साधता येईल. सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा. गरजू लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान करा. राग आणि घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. रोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. जून महिना धनु राशीसाठी बदल, अनुभव आणि प्रगती यांचा संगम घेऊन येऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव अधिक होईल. काही अडचणी समोर येतील, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास प्रेम आणि विश्वास अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण हळूहळू सकारात्मक बनेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. एकूणच हा महिना धनुराशीसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरेल. योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास महिन्याच्या शेवटी अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडताना दिसतील. धन्यवाद.